नमस्कार. मी अभिजित आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. व्हाय इन इंग्लिश? पाकिस्तानच्या एका प्रश्नाने सोशल मीडियावरती खळबळ उडवलेली आहे मित्रांनो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष हा फक्त सीमारेषेवर गोळ्या झाडण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. आजची लढाई ही माहितीची आहे, प्रतिमेची आहे, सोशल मीडियाची आहे आणि लोकांच्या मानसिकतेवर नियंत्रण मिळवण्याची आहे. बंदुका, क्षेपणास्त्रे आणि रणगाडे यांच्यासोबत आता नरेटिव्ह वॉर हे नवीन शस्त्र बनले आहे. आणि याच माहिती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या एका विचित्र प्रतिक्रियेने संपूर्ण इंटरनेट हादरून टाकले आहे. पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स म्हणजेच DGISPR असं म्हणतात त्यांना, अहमद शरीफ चौधरी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय पत्रकार परिषदेदरम्यान इंग्रजी भाषेचा वापर करण्यात जो आला त्यावर पाकिस्तानकडून व्हाय इन इंग्लिश या असा प्रश्न विचारण्यात आला त्यांच्याकडून, हे जे अहमद शरीफ चौधरी आहेत त्यांच्याकडून. आता हा प्रश्न विचारल्यानंतर काही तासातच सोशल मीडियावर मीम्स, ट्रोल्स, प्रतिक्रिया आणि राजकीय चर्चा सुरू झाल्या. अनेकांना हा प्रश्न हास्यास्पद वाटला. काहींनी तर यामागे पाकिस्तानची मानसिक अस्वस्थता असल्याचा दावा केला. पण मुद्दा फक्त भाषेचा आहे का, की यामागे एक मोठं मानसिक आणि राजकीय युद्ध सुरू आहे? ऑपरेशन सिंदूर हे भारताने 2025 मध्ये केलेल्या एका मोठ्या कारवाईचं नाव आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. या ऑपरेशन सिंदूरला टार्गेट करण्याचा प्रयत्न ह्या पत्रकार परिषदेतून त्यांच्याकडून केला गेला. भारताच्या अधिकृत भूमिकेनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली. भारताने याला राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न मानत कठोर भूमिका घेतली. दुसरीकडे पाकिस्तानने या कारवाईवर वेगळी भूमिका घेत पाकिस्तानवर आरोप केले की दोन्ही देशांनी पत्रकार परिषदांमधून आपापली बाजू यानंतर जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि इथेच भाषा हा मुद्दा अचानक सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला. भारतीय अधिकाऱ्यांनी इंग्रजीत माहिती दिली, त्यावर पाकिस्तानकडून इंग्रजीत का बोलताय असा प्रश्न विचारण्यात आला. आता साधारण पाहता, नॉर्मली जर आपण पाहिलं तर हा प्रश्न साधा वाटू शकतो, पण इंटरनेटच्या काळात लहान गोष्टी काही सेकंदात मोठं प्रतीक बनतात, मोठा इश्यू बनतात. सोशल मीडियावर आता पाकिस्तानची खिल्ली का उडाली असा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल. कारण अनेक लोकांना हा प्रश्न विरोधाभासी वाटला. पाकिस्तानमधील अधिकृत लष्करी आणि राजनैतिक संवादांमध्ये स्वतः इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. संयुक्त राष्ट्रांपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदांपर्यंत पाकिस्तानचे अधिकारी अनेकदा इंग्रजीतच बोलतात. अशा परिस्थितीत भारताला इंग्रजीत का बोलताय असा प्रश्न विचारणं अनेकांना विसंगत वाटलं. सोशल मीडियावर लगेच मीम्सचा पूर आला. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, सोशल मीडियावरती एक वेगळी आर्मी आपली बसलेली असतेच. ते देशांतर्गत, देशाबाहेरच्या मुद्द्यांवरती बोलायला असतातच. काहींनी लिहिलं, जगाला संदेश द्यायचा असेल तर कोणत्या भाषेत बोलायचं? तर काहींनी पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेला फ्रस्ट्रेशन म्हटलं आहे. इंटरनेटच्या युगात परसेप्शन म्हणजेच प्रतिमा खूप महत्वाची असते. युद्धात कधी कधी प्रत्यक्ष गोळ्यांपेक्षा लोकांच्या मनात निर्माण होणारी प्रतिमा ही जास्त प्रभावी ठरते. आणि आता या घटनेत पाकिस्तानची जी प्रतिमा आहे ती सोशल मीडियावरती कमकुवत दिसू लागली. ही फक्त भाषा नाही, ही माहिती युद्धाची रणनीती आहे. आज कोणताही संघर्ष दोन स्तरांवर लढला जातो, प्रत्यक्ष युद्धभूमीवर आणि डिजिटल आणि मानसिक युद्धभूमीवर. यालाच इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा नरेटिव्ह वॉरफेअर असं म्हटलं जातं.
यामध्ये प्रत्येक देश स्वतःला मजबूत, नैतिक आणि योग्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. पत्रकार परिषद, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, त्याच्यानंतर ट्रेंडिंग हॅशटॅग्स, मीम्स असतील, ही सगळी मित्रांनो आधुनिक युद्धातली साधनं बनली आहेत. पूर्वी युद्धात सैनिक सीमारेषेवर लढायचे, पण आज सैनिकांसोबत इंटरनेट योद्धे देखील लढतात. ट्विटरवरील ट्रेंड असतील किंवा युट्यूबवरचे व्हिडिओज असतील जे आपण रोज बघत असतो, इंस्टाग्रामवरच्या रील्स असतील ज्या आपण पाहतो, किंवा व्हायरल क्लिप्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या मतांवर परिणाम करतात. आता इंग्रजीचा मुद्दा इतका संवेदनशील का बनला? कारण भाषा ही फक्त संवादाचं माध्यम नसते, ती ओळख, सत्ता आणि प्रभावाचंही प्रतीक असते. भारताने इथं या प्रेस कॉन्फरन्समध्ये इंग्रजी वापरण्यामागे आपल्या देशाची काही कारणं असू शकतात. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय माध्यम जे मीडिया आणि सगळ्या ज्या संस्था आहेत, त्या सगळ्या जागतिक समुदायाला संदेश देणं, जगभरातील पत्रकार परिषदांमध्ये इंग्रजी ही सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे त्यामुळे असेल कदाचित. याचबरोबर अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स असे अनेक देश जागतिक स्टेजवर, मंचावर इंग्रजीचा वापर करतात. त्यामुळे भारताने इंग्रजी वापरणं काही अनोखी गोष्ट नाही मित्रांनो. पण पाकिस्तानकडून आलेल्या ह्या रिॲक्शनमुळे हा विषय चांगलाच राष्ट्रीय अभिमान आणि ओळख यांच्याशी जोडला गेला आहे. जोरदार त्यांच्यावरती हल्ला होतो इंटरनेटवरती सध्या. सोशल मीडियावर मग दोन्ही बाजूंचे जे समर्थक आहेत ते भिडलेले आहेत याच्या कमेंट सेक्शनमध्ये, ट्विटर, युट्यूब, इंस्टाग्रामच्या. आधुनिक युद्धात मित्रांनो मीम्स हे नवीन शस्त्र आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल कदाचित, पण आज मीम्स ह्या सुद्धा युद्धाचा भाग आहेत. रशिया युक्रेन युद्धात आपण पाहिलं की सोशल मीडियावरच्या प्रतिमा आणि व्हायरल क्लिप्सनी जागतिक मतांमध्ये बदल झाला लोकांच्या. त्यांचा जो दृष्टिकोन होता या युद्धाकडे पाहण्याचा, त्याच्यात बदल झालेला आपण पाहिला. इस्रायल हमास युद्धात देखील आपण हा बदल झालेला पाहिलेला आहे. त्याच्यामुळे हे सोशल मीडियाचं जे प्रकरण आहे ते खूप वापरले गेले आहे दोन्ही युद्धांमध्ये. आणि भारत पाकिस्तान संघर्षातही आता हेच होताना दिसत आहे. एका छोट्या क्लिपवर हजारो प्रतिक्रिया येतात. लोक ती क्लिप एडिट करतात, त्यावर म्युझिक टाकतात, त्याचे कॉमेडी व्हर्जन्स बनवतात आणि काही तासात ही घटना लाखो लोकांपर्यंत पोहोचते मित्रांनो. आता व्हाय इन इंग्लिश ही क्लिप सुद्धा अशाच प्रकारे व्हायरल झाली आहे. ती फक्त प्रश्न नाही राहिली, ती इंटरनेट संस्कृतीचा भाग बनली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रतिक्रिया कधी कधी मानसिक दबावाचं लक्षण असू शकतात. जेव्हा एखादा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यात त्याला प्रॉब्लेम येतो, अडचणी अनुभवतो, तेव्हा तो मुख्य मुद्द्यापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करू लागतो. मग त्याच्यामध्ये भाषेचा अशा प्रकारे मुद्दा उपस्थित करायचा, हे काही जणांच्या मते त्याच प्रकारचं उदाहरण होतं जे आज झालेलं आहे. कारण लोकांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुख्य विषय सोडून भाषा का चर्चेत आणली गेली. सोशल मीडियावर काही लोकांनी याला डिफेन्सिव्ह रिॲक्शन असंही म्हटलेलं आहे. आता ह्या घटनेत आणखी एक गोष्ट स्पष्ट दिसते. भारतात डिजिटल राष्ट्रवाद किती वेगाने वाढत आहे. आज लाखो भारतीय युवक सोशल मीडियावर राजकीय आणि राष्ट्रीय विषयांवर सक्रिय आहेत, ऍक्टिव्ह आहेत. एखादी घटना घडली की लगेच काही मिनिटात हॅशटॅग ट्रेंड तयार होतात, मीम पेजेस तयार होतात त्याचे, युट्यूब चॅनेल्स असतील आणि राजकीय
इन्फ्लुएन्सर्स लगेच त्याच्यामध्ये सक्रिय होतात. ही जी डिजिटल ऊर्जा आहे अनेकदा सरकारच्या अधिकृत अ, भूमिकेपेक्षा जास्त आक्रमक असते. त्यामुळे एक नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सरकार फक्त युद्ध लढत नाही, तर जनतेची ऑनलाईन भावना देखील त्या युद्धाचा भाग बनलेली असते. आपण हे आत्ताच्या आपल्या सिंदूर ऑपरेशनच्या वेळेपासून पाहिलेलंच आहे, की कशा प्रकारे युद्ध सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावरती सगळं प्रत्येक युद्धामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. पण मित्रांनो, माहिती युद्ध जितकं प्रभावी आहे, तितकंच धोकादायकही आहे. कारण सोशल मीडियावर सत्य, अर्धसत्य आणि खोटं तिन्ही गोष्टी एकत्र फिरत असतात. AI जनरेटेड व्हिडिओज असतील, जुने फुटेज असतील, एडिट केलेले फोटो किंवा फेक न्यूज असतील, लोकांच्या भावनांना ह्या सगळ्या गोष्टी भडकवू शकतात. काही वेळा लोक याचं शहानिशा पडताळणी न करता माहिती शेअर करतात. यामुळे दोन देशांमधील तणाव आणखी वाढू शकतो. हा सेम प्रकार आपण ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाहिलेलाच आहे. म्हणून आज प्रत्येक नागरिकाने माहिती पाहताना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ही माहिती खरी आहे का? तिचा स्रोत, जो सोर्स आहे तो विश्वासार्ह आहे का? ही क्लिप पूर्ण आहे का, की एडिट केलेली आहे? ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर मला भावनिक प्रतिक्रिया द्यायला भाग पाडलं जात आहे का, याचा देखील विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. मग विषय कुठलाही असो, देशांतर्गत असो किंवा देशाच्या बाहेरचा असो. आता ह्या मुद्द्यावर आपण परत येऊया. व्हाय इन इंग्लिश हा प्रश्न कदाचित काही दिवसांनी लोक विसरतील, पण या घटनेने एक मोठा बदल दाखवला आहे. भविष्यातील युद्ध फक्त सीमारेषेवर होणार नाहीत, ते मोबाईल स्क्रीनवर होतील, ते ट्विटरच्या ट्रेंडमध्ये होतील, ते युट्यूबच्या थंबनेलमध्ये होतील, ते मीम्समध्ये होतील आणि सर्वात महत्वाचं, ते लोकांच्या मनात होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात आता माहितीचं शस्त्र अत्यंत शक्तिशाली बनलं आहे. एका वाक्याने संपूर्ण इंटरनेट पेटू शकतं. एका क्लिपनं देशाची प्रतिमा बदलू शकते. हे पण आपण इस्रायलच्या युद्धात पाहिलेलं आहे. नेतन्याहूच्या क्लिप्स आणि याच्यावरती बराच वादविवाद सुरू होता. आणि याचबरोबर एका व्हायरल क्षणामुळे, एका सेकंदामुळे व्हायरल झालेल्या काही लोकांची मानसिकता प्रभावित होऊ शकते. आता या सगळ्याचं कन्क्लुजन काय, याचं सगळ्याचं सार काय, आपण याच्याकडे कशा प्रकारे बघायचं? व्हाय इन इंग्लिश हा प्रश्न, हा फक्त प्रश्न नव्हता, तो आधुनिक माहिती युद्धाचं प्रतीक बनलेला आहे. इनफॅक्ट आत्ता इंटरनेटवर या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आजच्या काळात भाषा, प्रतिमा, इमेजेस, सोशल मीडिया आणि मानसिक प्रभाव ही सुद्धा शस्त्रच आहेत. जग बदललं आहे, युद्धाची पद्धत बदलली आहे आणि आता जो देश माहितीच्या युद्धात जिंकेल तोच लोकांच्या मनावर विजय मिळवेल. धन्यवाद.